चला तर सगळ्यांचं स्वागत आहे. पुढचा एक धडा आपण घेत आहोत. धड्याचं नाव आहे टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. आता टॉक टॉक आणि टॉंग टॉंग का आहे, तर हे आवाज आहेत. टॉक टॉक आवाज आहे, टॉंग टॉंग हा सुद्धा एक प्रकारचा आवाज आहे आणि हा आवाज दिवसभर होतोय. तर तुम्हाला आवाजावरून कळत असेल की टॉक टॉक हा जो आवाज आहे तो कोणाकडे येतो, जो सुतार असतात, कारपेंटर, ते लोक जेव्हा ती छोटी हातोडी वापरतात, स्मॉल हॅमर म्हणतात त्याला, त्यावेळेस टॉक टॉक असा आवाज येत असतो. ते छोटे छोटे खेळ असतात, ते त्या खेळाने फर्निचर वगैरे बनवतात. टॉंग टॉंग जो आवाज आहे तो कोणाचा असतो, ब्लॅक स्मिथचा. म्हणजे कोण रे, लोहार. लोहार जो असतो त्याकडे मोठी अशी हातोडी असते. त्या हातोडीने तो काय करतो, त्या हातोडीने तो काय करत असतो, तर त्या वस्तू बनवत असतो आणि हे दिवसभर चालत असतं. बिचाऱ्यांचं कामच ते आहे, त्यामध्ये दिवसभर चालत असतं ना. काय आहे बघा तुमच्या चॅप्टर मध्ये, काय म्हणणं त्या चॅप्टर मध्ये काय दिलंय. सी, लक्ष द्या, खूप मस्त चॅप्टर आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग गाईज. सो यू कॅन सी गाईज, या ठिकाणी यू कॅन सी दर, बघा, दर इज अ मिनिस्टर हिअर. या ठिकाणी एक मिनिस्टर आहे आणि हे मिनिस्टरचं हाऊस आहे, घर आहे. त्याच्या एका बाजूला कोण राहतो रे, कारपेंटर राहतो आणि तो टॉक 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 आवाज करत असतो. मला दिसत टॉक 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 टॉक. या बाजूला ब्लॅक स्मिथ राहतो. तो पण आवाज चालू असतो दिवसभर, त्याचा आवाज काही ना काही आवाज चालू असतो. तो बिचारा वैतागून जात असतो बघायचं. सो लॉंग लॉंग अगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया. ही कुठली गोष्ट आहे, तर कोरिया मधली. कुठली गोष्ट आहे, तर कोरिया. सो वेर इज कोरिया गाईज. तर कोरिया बघितलं तर इट इज येस. सो वेर इज कोरिया. कोरिया इज इन एशियन कॉन्टिनेंट. आपल्या भारताच्या वर चीन आहे, चायना वगैरे आहे. चायनाच्या इकडे एक कोरियन नावाचा देश आहे. सो लॉंग लॉंग अगो, फार पूर्वी, कोरिया त्या देशामध्ये देर वॉज अ मिनिस्टर. कोण होता, मिनिस्टर होता. कोण होता, मिनिस्टर होता. मिनिस्टरचा अर्थ काय होतो, मंत्री. दिले बघा, मिनिस्टर म्हणजे काय, मंत्री. तुम्हाला अर्थ पण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि उच्चार पण दिलाय. मिनिस्टर म्हणजे मिनिस्टर. मिनिस्टर म्हणजे कोण, मंत्री. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस, त्याच्या घराच्या उजव्या बाजूला. त्याच्या घराच्या उजव्या बाजूला. राईट म्हणजे उजवी बाजू. राईट म्हणजे योग्य आणि राईट म्हणजे उजवी बाजू सुद्धा होतं. त्याच्या घराच्या उजव्या बाजूला काय होतं बघा, देअर लिव्ड अ ब्लॅक स्मिथ. कोण होता त्याच्या उजव्या बाजूला, ब्लॅक स्मिथ होता. कोण म्हणजे काय, लोहार. ब्लॅक स्मिथ म्हणजे काय, लोहार त्या ठिकाणी राहत होता. अँड ऑन द लेफ्ट, त्याच्या घराच्या डाव्या बाजूला, लेफ्ट म्हणजे डावी बाजू, देअर लिव्ड अ कार्पेंटर. कोण राहत होता, कार्पेंटर. कार्पेंटर म्हणजे काय, सुतार. कारपेंटर म्हणजे काय, सुतार, जो काय करतो, लाकडाच्या वस्तू बनवत असतो. हमको पता है, कारपेंटर हमको सबको पता है, सुतार. तो ब्लॅकस्मिथ आणि कारपेंटर बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग. आता हा जो काही लोहार होता किंवा जो कारपेंटर, सुतार होता, हे काय करायचे, सकाळी सकाळी लवकर त्यांचं काम सुरू व्हायचं. अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी लवकर असं त्याचं काम सुरू व्हायचं दररोज दोघांचं, बरोबर. टॉंग 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 द ब्लॅकस्मिथ बीट द आयरन विथ हिज बिग हॅमर. हा काय करायचा, जो काही लोहार होता तो मोठ्याशा हातोड्याने, हॅमर म्हणजे काय, हॅमर म्हणजे काय, हातोडा. हॅमर म्हणजे काय, हातोडा. त्या मोठ्या अशा हातोड्याने तो दररोज काय करायचा, तो टॉंग 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 असा आवाज करत लोखंडावर काय करायचा, लोखंडावर आदळायचा. लोखंडावर मोठा हातोडा आदळायचा. तुम्हाला सर्वांना माहित असेल, तर हे लोक काय करतात, अशा प्रकारे काय करत असतात, ते लोक त्यांचं काम करत असतात. टॉक 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 द कारपेंटर. आता जो कारपेंटर आहे ना, तो टॉक 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 आवाज करत असतो. का बरं करतो, कारण तो छोटा हातोडी वापरत असतो आणि छोट्या हातोडी वापरून तो छोटे छोटे खेळे ठोकून वस्तू बनवत असतो. त्याचबरोबर त्याच्याकडे एक सॉ असते. सॉ म्हणजे काय रे, करवत. सर्वांना माहित असेल करवत. कर कर कर. आता लाकूड जे असतं, समजा लाकूड आहे, आता लाकूड कापण्यासाठी तुम्हाला करवत लागते. करवत तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल की नाही माहित नाही मला. बघा, करवत अशा प्रकारची असते की जशी झिगझॅग 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 झिग जशी करवत असते, बरोबर. तर तो काय करतो, या लाकडाला कापण्यासाठी करवत वापरतो. आपण करवतीचा आवाज कसा होतो, कर 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 असा आवाज कंटिन्यू येत असतो. ही यूज इज सॉ. सॉ म्हणजे काय, करवत. जर पाहिली नसेल तर तुम्हाला सुताच्या दुकानामध्ये पाहायला मिळेल. टू कट द वूड. करवतीचा उपयोग काय, लाकूड कापण्यासाठी. कट म्हणजे कापणे. दे वर्क डे अँड नाईट. ते रात्रंदिवस काम करायचे. अँड मेड अ लॉट ऑफ नॉईज. रात्रंदिवस ते काम करायचे आणि खूप काय व्हायचं, त्याच्यामुळे नॉईज व्हायचा, गोंधळ व्हायचा किंवा खूप ध्वनीचं प्रदूषण व्हायचं, बराच आवाज त्यामुळे व्हायचा. ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर. यामुळे काय झालं की तो मिनिस्टर डिस्टर्ब झाला. त्याला विचारलं नेहमीच असं, तो डिस्टर्ब असं झाला की बाबा नेमकंच काय, त्याला काही सुचतच असेल काम करायला, त्याला खूप त्रास व्हायचा विचारायला. आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस, ही थॉट. त्याने काय विचार केला की मी याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. याने त्याने विचार केला की बाबा हे दररोजच आलेलं आहे, काहीतरी विचार याबद्दल केला पाहिजे, बरोबर.
पुढे काय झालं बघा, त्याने काय केलं लक्ष द्या. So one day what happens? One day what happens guys? The minister काय करतो एका दिवशी बघा. One day the minister called the blacksmith. तो काय करतो, ब्लॅकस्मिथला, त्या लोहाराला बोलवून घेतो. I order you to shift your house somewhere else. Then he called the carpenter and gave him the same order. त्याने काय केलं, ब्लॅकस्मिथला म्हणाला की मी तुला ऑर्डर देतो, मी तुला आज्ञा देतो, तू तुझं घर दुसरीकडे शिफ्ट कर. ठीक आहे. त्याने परत कार्पेंटरला पण बोलवलं, त्याने स्वतःला आज्ञा दिली की तू पण तुझं घर काय दुसरीकडे शिफ्ट कर, बदल, जागा बदल. चलो. So after a few days, the blacksmith went to the minister. Okay, काही दिवसानंतर काय झालं, हा जो लोहार होता तो त्या मिनिस्टर कडे गेला. आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमॉरो. मी माझं घर उद्या बदलत आहे. मी काय करत आहे, मी माझं घर दुसऱ्या ठिकाणी उद्या शिफ्ट करत आहे, बदलत आहे. ही टोल्ड द मिनिस्टर. त्याने कोण सांगितलं, मिनिस्टरला सांगितलं, मंत्र्याला सांगितलं. तो मिनिस्टर वॉज हॅपी. मिनिस्टरला आनंद झाला, चला बरं झालं, याने हा आपल्यापासून आता दूर जाणार असं त्याला आठवलं, असं त्याला वाटतं, चला आता हा आपल्यापासून दूर जाणार. देन ही सेड, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. खरंच खूप खूप चांगला माणूस आहेस तू, मी तुला सांगितलं तू माझं खरंच ऐकलेलं आहेस. यू आर सच अ गुड मॅन. तू खरंच चांगला माणूस आहे. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. आज काय कर, तू थांबून जा, दुपारचं जेवण माझ्या घरीच तू कर. काय कर, दुपारचं जेवण माझ्या घरीच तू कर. देन द कार्पेंटर केम. त्याच ठिकाणी कोण आलं होतं, कार्पेंटर आला त्या ठिकाणी, तुमचा सुतार आला, कार्पेंटर आला. काय म्हणाला, आय एम ऑल्सो मुव्हिंग माय हाऊस टुमॉरो. मी सुद्धा माझं घर उद्या बदलत आहे, माझ्या घराची जागा मी सुद्धा उद्या बदलत आहे. कोण म्हणाला, कार्पेंटर म्हणाला. कोणाला म्हणाला, मंत्र्याला म्हणाला. मिनिस्टर वॉज ओव्हरजॉयड. म्हणून त्याला अजून आनंद झाला, कारण लोहार पण जागा बदलतोय आणि कार्पेंटर पण जागा बदलतोय, त्याला नक्कीच फरक झाला, आनंद झाला. त्याला आनंद झाला आणि खूप आनंद झाला त्याला. ओ नो, यू आर टू काइंड. अरे नाही, तू सुद्धा खरंच खूप चांगला आहेस, खूप दयाळू आहेस. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. तू सुद्धा लंच मध्ये आज थांबून जा आणि काय कर, माझ्यासोबत लंच कर. द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस. त्याने खूप छान छान असे पदार्थ त्या लोकांसाठी बनवले, छान गोड पदार्थ बनवले, फळं त्या लोकांना दिली खायला. देन ही सेड गुड बाय टू देम. बरोबर, त्याने काय केलं, त्याला म्हटलं गुड बाय, चला बरं झालं तुम्ही आलात, आता माझ्यासोबत तुम्ही तुमची घरं बदलतात, खूप चांगलं झालं असं त्याला सांगितलं. त्यांना मस्त की पार्टी वगैरे दिली, मेजवानी दिली. आणि पुढे काय झालं बघा. येस, सो व्हॉट हॅपन गाईज, चला पुढे बघूया. द नेक्स्ट डे व्हॉट हॅपन, द मिनिस्टर वेंट टू बेड. दुसऱ्या दिवशी काय झालं, ओके, द नेक्स्ट डे मिनिस्टर वेंट टू बेड. दुसऱ्या दिवशी झोपी गेला. कोण, मिनिस्टर झोपी गेला. मिनिस्टर झोपी गेला. ही थॉट, त्यांनी विचार केला, ऍट लास्ट आय विल हॅव सम पीस. चला शेवटी मला शांतता मिळेल. PEACE, पीस म्हणजे काय, शांतता. मला काय मिळेल, शेवटी मला शांतता मिळेल. टुमॉरो व्हेन आय गेट अप. मी जेव्हा उद्या उठेल, आय विल लिसन टू द स्वीट साऊंड ऑफ बर्ड्स. मी जेव्हा दुसऱ्या दिवशी उठेल तेव्हा मला काय होईल, तर मला पक्ष्यांचा गोड असा आवाज ऐकायला येईल. हाऊ नाईस इट विल बी. किती छान असेल. नाही तर मला दररोज जो आवाज येतो, तो कोणता आवाज येतो, टॉक टॉक टॉक, टॉंग टॉंग टॉंग, कर कर कर, बरोबर की नाही. हा आवाज मला दररोज ऐकायला येतो, पण उद्या मला छान आवाज ऐकायला येईल. बट व्हॉट हॅपन गाईज, बघा पुढे. बट द नेक्स्ट मॉर्निंग द मिनिस्टर वोक अप विथ द साऊंड. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी तो जागा झाला, कोण, मिनिस्टर, तेव्हा त्याला कोणता आवाज आला, सेम आवाज आला. कोणता, टॉंग टॉंग टॉंग, टॉक टॉक टॉक, कर कर कर, अगेन. परत तोच आवाज आला त्याला परत तोच आवाज आला. ही गॉट अनॉयड. तो आता वैतागला. अनॉयड म्हणजे काय, वैतागणे. लक्षात घ्या, अनॉय म्हणजे काय, वैतागणे. तो वैतागला. ही कॉल्ड हिज सर्वंट्स. त्याने काय केलं, आपल्या नोकरांना बोलवलं. आपले जे चाकर होते, नोकर, त्यांना बोलवलं, सर्वंट्सला बोलवलं. गो अँड सी हू इज मेकिंग ऑल दॅट नॉइज. जा रे, हा आवाज कोण करतोय बघून या जरा. हा काय गोंधळ जो आहे, गोंधळचा आवाज कोण करतो जरा बघून या बरं. हू इज डुईंग दॅट नॉइज. कोण आवाज हा करत आहे. आफ्टर सम टाइम द सर्वंट्स केम बॅक. ते सर्वंट्स गेले, त्याचे नोकर गेले आणि थोड्या वेळाने ते येऊन थोड्या वेळाने परत आले. दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर. त्यांनी त्यांच्यासाठी एक बातमी घेऊन आले. ते कोणासाठी, मिनिस्टरसाठी बातमी घेऊन आले. द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड देअर हाऊसेस. बरोबर काय केलं बघा, द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ, ह्या दोघांनी काय केलं, स्वतःची घरं बदललेली आहेत, स्वतःच्या घराची शिफ्ट केले, बदललेले आहेत. काय केलं नेमकं, ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड द हाऊस टू द कार्पेंटर्स हाऊस. नीट लक्ष द्या, प्लीज म्यूट युअर साऊंड गाईज.
आर्यन येस ओके. तर काय केलं कार्पेंटर ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड टू द कार्पेंटर्स हाऊस अँड कार्पेंटर हॅड मूव्ड टू द ब्लॅकस्मिथ हाऊस. काय केलं त्यांनी फक्त घरांची अदलाबदल केली. ब्लॅकस्मिथ कार्पेंटरच्या हाऊसमध्ये गेला, कार्पेंटर ब्लॅकस्मिथच्या हाऊसमध्ये गेला आणि दोघांच्या मध्ये कोणाचं हाऊस होतं कोणाचं घर होतं तर मिनिस्टरचं घर होतं बरोबर. तर विचार आता मिनिस्टर वैतागला होता. ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरीड डाऊन देअर वर्क इन देअर हाऊसेस डे अँड नाईट. आणि पुन्हा जो काही त्रास सुरू होता तो सुरू झाला कारण फक्त घरं बदलली त्यांची, बाकी काही जो काही त्यांचा त्रास होता तो तसाच सुरू झाला. गॉट अनॉट म्हणजे काय वैतागला. गॉट अनॉट म्हणजे काय तो वैतागला होता. कोण वैतागला होता कार्पेंटर सॉरी मंत्री. गेटिंग गाईस. सी परत तो वैतागला. काय आवाज परत परत तो आवाज त्याला येत होता. Okay guys, so this was the story. Let's see some questions and answers. Who lived between the blacksmith and the minister? So answer is blacksmith and the carpenter. So answer is minister. So minister lived between these two, blacksmith and carpenter. Blacksmith lived with, sorry, the minister lived between blacksmith and carpenter. So who used big hammer? मोठी hammer कोण मोठी हातोडी कोण वापरायचं रे? Yes, blacksmith. And who used small hammer? Carpenter कडे छोटी हातोडी असते. Did the blacksmith shift his house? Yes. बरोबर ना, हाऊस त्याने शिफ्ट केलं. Yes. Did the carpenter shift his house? Yes, he did. कसं लिहिणार? Yes, he did. असं लिहायचं. Yes, he did. Okay. इथे पण yes, he did. Yes, he did. Okay. Yes, he did. So was the minister happy at the end? No, he was not happy at the end. Okay, no, he was not happy at the end because जो काय त्याचा त्रास होता दॅट जो त्याचा डिस्टर्बन्सेस होते ते सगळे त्याचे सेम राहिले होते. गेटिंग some questions are there like see here guys. Pots and pans, pots and pans, spoons and ladders, pots and pans, spoons and ladders. I need a stove and sometimes an oven. Cutting, slicing, steaming, frying. When I work, your mouth begins to water. Who am I? मी कोण आहे? सांगा बरं. मी कोण आहे? Okay, that's the question is asked. And I use needles and threads and scissors and buttons and all sorts of cloth. I take measurements and then stitches garments. Who am I? तुम्ही कोण आहे? So obviously here you can say it is a chef. बरोबर की नाही, खाना बनाने वाला व्यक्ती होता त्याला शेफ म्हणतो. अँड हिअर इट इज अ टेलर. कोण आहे तर हिअर इट इज अ ट्रेलर. गेटिंग समजलं की नाही. आता जो शेफ आहे तो जेव्हा जेवण बनवत होतो ना तेव्हा तुम्हाला पाणी सुटतं तुमच्या तोंडाला. इट्स व्हेरी माउथ वॉटरिंग. देर आर सम अजून काही क्वेश्चन्स बघा खूप इझी आहे. ऑक्युपेशन टूल्स अँड ऍक्शन्स हे एक्झामला येतं म्हणजे येतं हमखास येतं. 100% इट कम्स इन द एक्झाम. सो लेट्स सी आपण नंबर देऊ. नंबर 1 टीचर, 2 नंबर, टेलर 3 नंबर, आर्टिस्ट 4 नंबर, मैकेनिक 5 नंबर. सो टीचरचा ऑप्शन कुठे आहे बघा. येस, सो टीचर का ऑप्शन यहाँ पे आएगा. टीचर टूल्स चॉक, बोर्ड, डस्टर, पेन अँड कम्प्युटर्स. अँड व्हॉट इज द ऍक्शन टीचर डज. टीचरची ऍक्शन काय तुम्हाला इथे बघा. येस, so this is the action. Write, read, aloud, explain, show, ask questions, test, examine, correct, help and encourage. Cook. Cook काय करतं सांगा बरं. Cook. कुकचं कुठं नाहीये. सो पॉट्स, पॅन्स, स्टोव, कुकर. तुम्ही शेफ किंवा कुक लिहू शकता तिकडे. मेन जे ऊपर आन्सर द्या ना दॅट यू कॅन राईट कुक ऑल्सो. नाईफ, नाईफ म्हणजे चाकू, स्पून, चमचे, ग्राइंडर, मिक्सर सगळं वापरतात. अँड व्हॉट इट डज. येस, इथे बघा ऑप्शन आहे सेकंड नंबर. ऍक्शन काय करतं. वॉश, क्लीन, कट, बॉईल, फ्राय, स्टीम. बघा, वॉश म्हणजे धुणे, क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, कट म्हणजे कापणे, बॉईल म्हणजे काय उकळणे, बॉईल म्हणजे काय उकळणे, फ्राय तळणे, स्टीम वाफवणे, बेक म्हणजे भाजणे, रोस्ट म्हणजे सुद्धा भाजणे, स्टर, मेक, स्लाइस वगैरे वगैरे. तर टेलर. टेलर काय करतो. टेलर युजेस सीझर, टेप मेजर, थ्रेड, नीडल म्हणजे सुई, थ्रेड म्हणजे दोरा धागा आणि सिविंग मशीन ही हॅज. तो काय करतो तुमचे कपडे. ही सीव्ह युअर क्लोथ्स. मेजर करतो, कट करतो, स्टिच करतो, त्याला शिलाई मारतो, ड्राफ्ट डिझाईन, फोल्ड, हेम, ट्रिम आणि डेकोरेट करतो. आफ्टर दॅट आर्टिस्ट. आर्टिस्ट काय करतो बघा इथे. आर्टिस्ट युजेस पेंट्स, पेंट ब्रशेस, क्रेयॉन, पेपर, कॅनव्हास अँड पेन्सिल. So what is action? Draw, paint, sketch, color, shade, etc. Fifth one is mechanic. Mechanic uses which tools. Mechanic काय काय वापरतो. स्क्रूड्रायव्हर असतं, ड्रिल मशीन असते,
स्पॅनर म्हणजे पानं असतो, नट्स, बोल्ट, स्क्रू, हॅमर अँड वायर्स. सो व्हॉट इट डस, ऑब्विसली एकच ऑप्शन राहिला, रिपेअर, जॉईन, फिक्स, टर्न, स्क्रू, कनेक्ट, बेंड अँड चेक.